नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला एक शिकवणार आहे आणि काय आहे ते, ते आपण बघूया. चला बघूया. सो टुडे मी तुम्हाला एक पर्टिक्युलरली कारण आपण आता महिन्याच्या एंडिंगला आलोय. फायनान्शियल इयर नवीन वर्षाचं आगमन झालेलं आहे आणि पहिला मंथ जस्ट आता आपण संपलेला आहे. ओके. सो आता आपण मे महिन्यामध्ये जातोय. पण मे महिन्याच्या आधी आपण मागच्या महिन्याचं आपण काय-काय केलेलं आहे, ते कधी आपण ट्रॅक ठेवतच नाही. तुम्ही ठेवतात का? खूप रेअरली खूप कमी लोकं ठेवतात. म्हणून आज मी असं एक कन्सेप्ट घेऊन आलेलो आहे, की या Excelमध्ये हा टेम्प्लेट जर तुम्ही यूज केलं, तर तुमचा पर्सनल फायनान्समध्ये खूप, खूप, खूप बऱ्यापैकी तुम्हाला चेंजेस वाटतील. आणि ते काय आहे, मी तुम्हाला सांगतो. बिफोर दॅट मी तुम्हाला जस्ट एक इंट्रोडक्शन सांगतो काय आहे एक्झॅक्टली. हा टेम्प्लेट इस कॉल्ड एज पर्सनल बजेटिंग टेम्प्लेट. सॉरी. आता बजेटिंग टेम्प्लेटमध्ये काय होतं? याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो, की मागच्या महिन्यात तुम्ही जर फॉर एक्झाम्पल तुम्ही विचार केला, की जरा या कारचा ई-एम-आय मला जायचं 15,000 तुम्ही ठेवलं. चला महिन्याचा 15,000 मला जायचंय. तर तुम्ही एक साइडमध्ये घेऊन ठेवता. आत्ताचं सिच्युएशन असं झालंय, की सॅलरी जेव्हा येतो 30 तारखेला किंवा 1 तारखेला, लगेचच तुमचं पटापट निघून जातं. का होतो असं? कारण आपण प्लॅन बरोबर करत नाहीये. जेव्हा आपण प्लॅन करतो, तर तुम्ही सिस्टमॅटिक वेमध्ये तुम्ही जर प्रॉपर चालणार, तर तुमचं बरोबर फायनान्शियल प्लॅनिंग आणि पर्सनल फायनान्समध्ये पण खूप-खूप बऱ्यापैकी बदलाव तुम्ही बघू शकता. तर आज मी तुम्हाला एक बजेटिंग जे मी करत होतो. 4 वर्षापासून मी हेच करत होतो आणि आज पण मी मेंटेन करतोय माझ्या बजेटिंगसाठी. तर मी तुम्हाला दाखवतो, की कसं ते करायला पाहिजे. मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने मी दाखवणार तुम्हाला. हे डेटा जे आहे, हे माझा डेटा नाहीये, कारण मी या पर्टिक्युलर सॅम्पलसाठी मी वापरलेला आहे. पण मी ॲक्चुअली हा सेम टेम्प्लेट माझा पर्सनल फायनान्ससाठी पण मी वापरतो. चला, आपण स्टार्ट करूया. तर 2 शीट आहे याच्यामध्ये. एक शीट आहे, की आउटगोइंग एंड इनकमिंग इन्कम एंड सेकंड शीट इस कॉल्ड एज डॅशबोर्ड किंवा मंथ. डॅशबोर्ड मंथमध्ये. हा डॅशबोर्ड मंथ म्हणजे काय? याचा अर्थ Excelमध्ये डॅशबोर्डचा अर्थ काय? तुम्हाला फक्त एक पर्टिक्युलर स्क्रीनमध्ये तुम्हाला सगळे दिसायला पाहिजे. तसं तर आय-पी-एलमध्ये तुम्ही स्कोरिंग बघता. तर तुम्हाला एका स्क्रीनमध्ये तुम्हाला दिसतं ना, बॅट्समन किती स्कोर केलं, त्याचं नाव काय आहे, त्याने किती रन स्कोर केले, किती बॉलमध्ये केले, किती रन रेट आहे, सगळे तुम्हाला दिसतं. सेम तसंच Excelमध्ये तुम्हाला एक डॅशबोर्डमध्ये तुम्हाला सगळे दिसतं. याचा तर फायदा काय आहे? फायदा असा आहे, की जेव्हा आपण आपल्या माइंडमध्ये असं असतो, की नंबर्समध्ये ना काही इमोशन्स नाही. आणि नंबर्समध्ये फक्त तुम्हाला लक्षात असणार. ठीक आहे, जे कोणी नंबर स्पेसिफिक असतात त्यांना बरोबर लगेच समजते, हो, आज मला ₹100 कमी झाले, उद्या मला ₹100 कमवायचं आहे किंवा माझा ₹1,000 गेलेला आहे ई-एम-आयमध्ये किंवा ₹1 माझा ₹1,000 माझा मेंटेनन्समध्ये गेलेला आहे. पण ज्या लोकांना कारण आपण मल्टीटास्किंग करतो, खूप-खूप कामामध्ये आपण बिझी असतो. लाईफचा प्रॉब्लेम, हे प्रॉब्लेम, ते प्रॉब्लेममध्ये असतं आणि आपल्याला समजत नाही की काय करायचं. हा डॅशबोर्ड जे आहे ना, हे तुम्हाला मदतीला येणार. व्हिज्युअली तुम्हाला सांगणार की अच्छा, या तुमच्या गाडीमध्ये ई-एम-आयचं आज ई-एम-आय कमी झालेलं आहे किंवा तुमचं मेंटेनन्समध्ये कमी झालं आहे किंवा लीजर म्हणजे तुमचं पार्टी एंटरटेनमेंटसाठी पैसे जास्त झाले किंवा हॉलिडेमध्ये झालाय. का कशात कुठे झालेलं आहे, कुठल्या कॅटेगरीमध्ये झालंय, हे तुम्हाला समजणार. ठीक आहे. तर हा एक शीट आहे, 2 शीट आहे. त्याच्यात मी सांगितलं आउटगोइंग एंड इन्कम. या शीटवर स्पेसिफिकली एक नोट करा तुम्ही. हा पर्टिक्युलर फाइल फक्त एक्सपेन्सेस आणि इन्कमसाठी आहे. मी याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट्स कव्हर केलेला नाहीये. ठीक आहे. कारण मला सेपरेट करायचं होतं सेशन. सेपरेट व्हिडिओ आहे त्यासाठी पण मी तयार करतोय. तर त्याच्या आधी आपण हे बघू कारण एक्सपेन्सेस, इन्व्हेस्टमेंट सगळे एकत्र येणार ना, यू विल गेट कन्फ्यूज. तुम्हाला नाही समजणार की कुठे काय होतं. कारण Excelमध्ये खूप काय बऱ्यापैकी हे होतं. ठीक आहे. चला बघूया आपण. तर हा एक डेट कॉलम आहे. मी याच्यामध्ये एक टेबल बनवला आहे. त्याच्यामध्ये डेट लिहिलाय, इन एंड आउट, कॅटेगरी, डिस्क्रिप्शन, इन्कम्स, आउटगोइंग, इयर, मंथ. सिंपल केलेलं आहे मी. जास्त काही डोकं लावायची गरज नाहीये. तुम्हाला मी टेम्पलेट शेअर पण करणार आहे. YouTubeमध्ये तुम्ही कमेंटमध्ये टाका की काय तुम्हाला लर्निंग भेटलं, फीडबॅक भेटलं. मी तुम्हाला हे लिंक पाठवणार Excelचा. ठीक आहे. हे फक्त काय जस्ट मला समजण्यासाठी की तुम्ही काय समजलं या पर्टिक्युलर फाईलमध्ये. ठीक आहे. त्यासाठीच फक्त. ओके. सर आता तुम्ही बघितलं तर बघा डेट वाईज मी दिले 2021 पासून मी दिलेला आहे. जानेवारी, फेब, मार्च, एप्रिल, मे, डिसेंबरपर्यंत झालेला आहे. ठीक आहे. 21 चा डेटा आहे. हा पर्टिक्युलर सेटमध्ये मी लिहिलेला आहे आउटगोइंग, इन्कमिंग कॅटेगरीमध्ये मी टाकलेलं आहे आणि डिस्क्रिप्शन तुम्हाला काय टाकायचं टाकू शकता. इन्कम
इन्कम मी फक्त इन्कम सोर्स मी 3 ठेवलेला आहे. इन्कम 1, इन्कम 2, इन्कम 3. कारण माझं जसं मी ट्रेनर आहे, तर माझं 2-3 इन्कम सोर्सेस आहेत. तर तसा हिशोबाने तर तुम्ही सॅलराईड प्रोफेशनल्स आहे, तर तुम्ही आरामात एकच याच्यामध्ये पण करू शकता. तुम्ही जर बिझनेसमॅन आहे, जे तुम्ही वॉच करताय हा पर्टिक्युलर व्हिडिओ, तर तुम्ही इन्कम 1, इन्कम 2 पण लिहू शकता. ठीक आहे. त्यानंतर आउटगोइंग लिहिलेलं आहे. म्हणजे आउटगोइंग म्हणजे काय? जे पैसे तुमच्या खिशातून जात आहेत, ते मेन आउटगोइंग. इन्कम म्हणजे काय? जे तुमच्याकडे येतात, म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये जे क्रेडिट होतो ना, दॅट इज कॉल्ड इन्कम. सिंपल. ते ₹100 असू दे, ₹10 असू दे, ₹5 असू दे, काही फरक पडत नाही. ठीक आहे. आणि महिना आणि इयर मी मंथली काढलं. आता ह्या फॉर्म्युला काय आहे? इयर आणि मंथ आपण मॅन्युअली टाकू शकत नाही. कारण कारण आपण दर दिवशी अपडेट करतात ना. तर त्यासाठी काय करायचं? तर मी एक फॉर्म्युला वापरला, दॅट इज कॉल्ड इयर इज इक्वल टू इयर, ब्रॅकेटमध्ये तुम्ही डेट टाका. आता मला सांगा, तुम्ही ॲट द रेट का टाकले? हे ॲट द रेट डेट का? कारण जसं जेव्हा पण तुम्हाला असं दिसतं की ॲट द रेट आहे, याचा अर्थ काय? हा जे डेटा आहे ना, इट इज स्टोअर्ड ॲज अ टेबल. हा टेबलमध्ये स्टोअर केलेला आहे आणि हा ॲक्चुअली डेटा टेबलमध्ये आहे. आता नॉर्मली आपल्याला वाटेल की टेबल म्हणजे काय, आपण जरा हे सगळे हे करून मस्तपैकी हे आपण जसं नॉर्मली आपण एक्सेलमध्ये करतो, राईट? पण असं नाहीये. टेबलचा उपयोगी खूप 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 जास्त असतं. ठीक आहे. कारण डेटा फॉर्मॅटिंगमध्ये पण याच्यामध्ये खूप इम्पोर्टन्स होतो टेबलचा काय. ठीक आहे. म्हणून तुम्हाला असं दिसतोय ॲट द रेट डेट म्हणून काय टेबलचा तो रेंज टेबलचं नाव घेऊन तो हे करतो. मंथ पण तसंच घेतलं, टेक्स्ट इक्वल टू ओके, टेक्स्टचा कमांड टाकलेला मी. त्याच्यानंतर डेट टाकलंय आणि मी फॉर्मॅट टाकलंय. आता याचा इम्पोर्टन्स काय आहे? तुम्ही जर बघितलं, टेक्स्टमध्ये 2 पॅरामीटर्स होतो. पॅरामीटर्सचा अर्थ काय? इनपुट व्हॅल्यू. तुम्ही काय देणार आहे त्या पर्टिक्युलर फॉर्म्युला किंवा फंक्शनला. कारण एक्सेलला समजायला पाहिजे की तुम्ही काय टाकताय. जेव्हा ते इनपुट घेणार, तेव्हा त्याच्या हिशोबाने ते आउटपुट घेणार. बरोबर? आता टेक्स्टमध्ये तुम्ही बघितलं तर व्हॅल्यू आणि फॉर्मॅट टेक्स्ट. तर याचा अर्थ काय? व्हॅल्यू म्हणजे काय? तुम्हाला काय पाहिजे? डेट पाहिजे. बरोबर? हा व्हॅल्यू आपला. कॉमा टाकला. फॉर्मॅट टेक्स्ट कसं? तुम्हाला काय पाहिजे? मंथ पाहिजे. आता मंथ म्हणजे मला एम-एम 4 टाइम्स मी टाकलं. याचा अर्थ काय? जानेवारीचं पूर्ण मला येणार. हे बघा, हे असं आलं. आणि ऑटोमॅटिकली कॉलम क्रिएट केला. तुम्ही बघितलं? हा टेबलचा खूप मोठा फायदा आहे. आता मला असं नाही पाहिजे. अ, मला नॉर्मली तसं नाही पाहिजे. मी हे टाकतो. फॉर एक्झाम्पल व्हॅल्यू टाकलं मी, एम-एम टाकलं मी. ठीक आहे. सॉरी, एम टाक. 3 एम्स. जानेवारी. ठीक आहे. तर तसं आपण करू शकतो. मी मी ॲक्चुअली अंडरस्टँडिंग पर्पजसाठी मी फुल नेम घेतले, ताकी तुम्हाला प्रॉब्लेम नाही होणार. ठीक आहे. ओके. आता मला सांगा, हा कॅटेगरी तुम्ही बघितलं का? याचं सगळ्यामध्ये ड्रॉप डाउन आहे. आता हा ड्रॉप डाउन कसा आलेला आहे? खूप मोठा गोष्ट आहे. मी काय केलं, याच्या सगळ्यांच्या कॅटेगरी बनवल्या आणि मी सध्या तरी एवढंच कॅटेगरी घेतलं. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जास्त कॅटेगरी पण घेऊ शकता. ठीक आहे. मेजरली मी जे कॅटेगरी माझ्यासाठी मी नॉर्मल माझ्या यूजसाठी मी कार, ग्रोसरीज, हाउसहोल्ड बिल्स, मेंटेनन्स, लीजर, मॉर्गेज एंड हॉलिडे. ठीक आहे. माझा कार नाही, ॲक्चुअली मी बाईकच घेतोय. पण मेजर तुमचं अंडरस्टँडिंगसाठी मी कार टाकलंय, कारण कारचा जास्त उपयोग होतो लोकांना. ठीक आहे. तर तशा हिशोबाने मी कॅटेगरी बनवल्या. आता या कॅटेगरीचं मी काय केलं माहिती आहे का? याचा एक लिस्ट बनवायला पाहिजे. कारण सारखा-सारखा तुम्ही हेच एंटर करत राहणार नाही. हे सारखा-सारखा तुम्ही एक एंट्री टाकणार, परत टाकणार तुम्ही नाही, तसं नाही. ठीक आहे. तुम्ही एक्सेल युजर आहे, राइट? यू नीड टू स्पीड अप द वर्क. तर तुम्ही तसं कसं करू शकता? तर त्यासाठी तुम्ही आधी काय केलं, हा पर्टिक्युलर तुम्ही कॉलम बघितला ना, याच्यामध्ये काय आहे, 2च व्हॅल्यू आहे, इन्कम आणि आउटगोइंग. तर ह्याला मी काय घेतलं, आधी डेटा व्हॅलिडेशनमध्ये टाकून दिलं, म्हणजे लिस्ट बनवलं. लिस्ट कसं बनवायचं? तुम्ही डेटामध्ये जायचं, डेटा टॅबमध्ये तुम्हाला डेटा टूल्सचा एक बॉक्स दिसणार. त्या डेटा टूल्सच्या बॉक्समध्ये तुम्हाला बघा एक व्हॅलिडेशन दिसणार. हा व्हॅलिडेशन तुम्ही करणार, डेटा व्हॅलिडेशन एक छोटासा विंडो ओपन होणार. याच्यामध्ये लिस्ट टाका तुम्ही, त्याच्यामध्ये कॉमा टाका, इन्कम, कॉमा, आउटगोइंग आणि ओके करून टाका. तुम्ही जेव्हा केलं, तर तुम्हाला तसं एक ड्रॉप डाउन दिसणार तुम्हाला, हे बघा. असं दिसणार. आता कॅटेगरीमध्ये मी डिपेंडंट डेटा व्हॅलिडेशन मी टाकतो. डिपेंडंट डेटा ड्रॉपडाउन टाकतो. का डिपेंडंट? खूप महत्वाचं आहे. जरा ऐकून घ्या. तुमच्या कॅटेगरी डिपेंडंट कशावर आहे? आता हा कॅटेगरी काय आहे? कार, आउटगोइंग, ग्रोसरीज काय आहे? आउटगोइंग, हाउसहोल्ड बिल्स काय आहे? आउटगोइंग. पण इन्कम काय आहे? इन्कम. राइट? इन्कमचा हेडर इन्कम आहे. म्हणून या सगळ्यांच्या कॅटेगरीला आपण तसं तर तसं मॅच करायला पाहिजे. जसं आपलं आउटगोइंग येतो, तर ऑटोमॅटिकली त्याला फक्त दिसायला पाहिजे युजरला, की तुमचं कॅटेगरी आउटगोइंगचंच असायला पाहिजे. दुसरं काही दिसायला नाही पाहिजे. इन्कम असलं तर तुम्हाला त्याला फक्त इन्कमच दिसायला पाहिजे. कारण हा खूप महत्वाचा आहे, राइट? उद्या तुम्ही काय पण टाकणार, पॉप तुम्ही उद्या रॉंग केलं, तर एक्सेल पण तुम्हाला रॉंगच देणार. नाही? हे टेम्प्लेट तुम्ही बनवून देणार तुमच्या क्लायंटला पण. तुम्ही जरा
बरोबरने हे करायला पाहिजे, राईट? तर तसं हिशोबाने. ओके. आता हे कसं करायचं, आपण सेम वे तसंच करायचं. डेटामध्ये जायचं. त्याच्या आधी तुम्ही हे सगळे कॅटेगरी लिहून ठेवा. ठीक आहे. हे इम्पोर्टंट आहे. तुम्ही एक टाइप करून घ्या एक कॉलममध्ये. जसं फॉर एक्झाम्पल मी के कॉलममध्ये कॅटेगरी लिहिलेले आहे आणि कार्ड्स हे टाकलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही डेटामध्ये जावा. व्हॅलिडेशन्सवाला जावा. इम्पोर्टंट अलाउड लिस्टमध्ये टाका. फंक्शन्समध्ये अलाउड लिस्ट आणि सोर्समध्ये इनडायरेक्ट फॉर्म्युला टाकायचा आहे. डेटा व्हॅलिडेशनमध्ये इनडायरेक्ट फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे. आणि हा इनडायरेक्ट फॉर्म्युला मी पुढे घेणार आहे. पुढं स्पेशल सेशन घेणार की इनडायरेक्ट आपण कसं वापरू शकतो. आता फक्त तात्पुरतासाठी तुम्ही ह्या पर्टिक्युलर टेम्पलेटसाठी तुम्ही फक्त हेच ठेवा की इनडायरेक्ट तुम्हाला फक्त तो एक एक रेफरन्स देतोय, दॅट्स ऑल. रेफरन्स कुठला देतोय? B4चा. B4चा का? कारण तो याच्या हिशोबाने कॅटेगरी मॅप करायला पाहिजे. आता आपण बघूया इकडे कसं होतो. फॉर एक्झाम्पल मी इकडे टाकलं 201. ओके. आणि मी टाकलं आउटगोइंग. आता बघा, आउटगोइंग मला एवढंच दिसतं. मी जर इन्कम टाकलं तर मला काहीही दिसत. ठीक आहे. असं तुम्हाला करायला पाहिजे. कारण तुम्ही जेव्हा असं केलं ना आणि ऑटोमॅटिकली टेबल क्रिएट होतो. कारण काय, टेबल आपण क्रिएट केलेला आहे. हाच पर्टिक्युलर फॅक्टर आहे टेबलचा. ओके. हा तुम्हाला समजलं? नाऊ कमिंग टू द नेक्स्ट पार्ट. आता याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं, याच्यामध्ये मी काय घेतलं, कॅटेगरीचं तुम्हाला बनवून दिलं. नाऊ वी विल टेक बजेट आणि ॲक्चुअल. बजेट आणि ॲक्चुअल कशाला पाहिजे? बजेट म्हणजे काय? मागच्या महिन्यात आपण विचार केला की चला मार्चमध्ये, मार्च मार्च टू एप्रिल टू मार्च. ओके. मार्चमध्ये तुम्ही विचार केला की आपण काहीतरी पैसे जमा करायला पाहिजे. याच्या होम लोनचा ई-एम-आय आपण 2 हे करून टाकू किंवा कारचा आपण एक ई-एम-आय कमी करून टाकू किंवा हॉलिडे, आता मुलांचा हॉलिडे आलेला आहे. चला आपण हॉलिडे जाऊ, तर त्यासाठी आपण पैसे वाचू. ठीक आहे. तसं काहीतरी तुम्ही बजेटिंग केलं असेल. पण का होतं? फ्युचरचा काय भरोसा नाही. राइट. उद्या काम जास्त आलं किंवा उद्या काय फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम झाला, उद्या काय झालं आपण आपल्याला समजत नाही आणि ॲक्चुअलमध्ये काय होतो, पैसे जास्त देतो. आता याच्यामध्ये तसं सेम झालेलं आहे. इकडे तुम्ही बघितलं ना, इकडे सगळ्यामध्ये बघा बजेट मी 200 केले, 190 ₹119 झाले. 350 756 झाले. 150 156. तर काय-काय याच्यामध्ये ॲक्चुअल्समध्ये वाढलेलं आहे. पण आता हे कसं ॲक्चुअल झालेलं आहे, हे कसं तुम्हाला फॉर्म्युलाने तुम्हाला भेटतं. हा फॉर्म्युला जरा टफ आहे. तुम्ही जरा लक्षात देऊन बघा. ठीक आहे. म्हणून मी टेम्पलेटच देतोय तुम्हाला, तर तुम्हाला काही टेन्शन नाही. सम इफ एस. ओके. सम इफ एसमध्ये मी काय घेतलं आधी, मी तुम्हाला ते हे करून देतो. सम इफमध्ये आपण काय टाकतो? सम रेंज, क्रायटेरिया 1. परत सम रेंज, क्रायटेरिया 1. ठीक आहे. असा असतो. मी तुम्हाला इकडे दाखवतो, तर तुम्हाला समजणार. हे बघा. सम रेंजमध्ये आपण काय टाकतो? रेफरन्स टाकतो. क्रायटेरिया रेंज म्हणजे काय? सम रेंजचा तुम्हाला सम कुठला करायचा आहे, ते इम्पोर्टंट आहे. क्रायटेरिया रेंज म्हणजे काय? कुठल्या क्रायटेरियामध्ये तुम्हाला पाहिजे, म्हणजे कॅटेगरी कुठला पाहिजे आणि क्रायटेरिया कुठला? कार आहे, तर ते घेतलं. म्हणजे तुमचा एक कॉलम पूर्ण झालेला आहे. आता क्रायटेरिया रेंज 2 दुसरं काय आहे तुमचं? ते पाहिजे. क्रायटेरिया रेंज 3, क्रायटेरिया रेंज 3, क्रायटेरिया रेंज 4. तसं तसं करायला पाहिजे. तर ॲक्चुअलमध्ये मी काय केलं बघा. सम इफ टेबल घेतलेलं आहे. हा टेबल आहे. टेबल TBL ट्रान्झॅक्शनमधून मी नेम केलं होतं. त्याचं आउटगोइंग घेतलं मी. आउटगोइंग म्हणजे काय? मला पाहिजे एफ कॉलम. एफ कॉलम काय आहे? सम रेंज. मला याचं पुन्हा टोटल पाहिजे, बरोबर? कारण जानेवारी मंथमध्ये किती झालं आपल्याला काय माहीत किंवा पूर्ण याच्यामध्ये किती झालं आपल्याला काय माहीत. ठीक. त्यानंतर मी काय घेतलं? क्रायटेरिया. क्रायटेरिया काय घेतला मी? कॅटेगरी घेतलेला, हा कॅटेगरी. कारण कॅटेगरी तर पाहिजे आपल्याला. राइट. त्यानंतर मी काय घेतलेलं? TBM ट्रान्झॅक्शन कॅटेगरी घेतल्या. ह्या कॅटेगरी मी घेतली. कार असेल तर या कॅटेगरीमध्ये त्याचं टोटल मारून द्या मला. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला टेबल ट्रान्झॅक्शनमध्ये मी घेतलो, इयरमध्ये घेतलं. कारण महिन्याचा आहे आपला डॅशबोर्डमध्ये काय आहे. आता मी त्याच्यानंतर काय घेतलं? मी क्रायटेरिया रेंज 1 घेतलं. क्रायटेरिया रेंज 1 म्हणजे काय? इकडे सॉरी क्रायटेरिया रेंज 2 म्हणजे काय? तुम्हाला डॅशबोर्डमध्ये जायला पाहिजे शीटमध्ये. इकडे तुम्ही इयर डिफाईन केलेलं आहे, राइट? इकडे पण मी डेटा व्हॅलिडेशन करून ठेवलेलं आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्ही 2021 टाका आणि जेव्हा तुम्ही टाकलं तर तिकडे तुम्ही हे होणार. त्यानंतर तुम्ही ट्रान्झॅक्शन मंथमध्ये डॅशबोर्डमध्ये जावा आणि हे करा. हे महिन्याचा डेटा. संक्षेपमध्ये, शॉर्टमध्ये याचा अर्थ काय आहे? हा फॉर्म्युलामधून तुम्ही पहिल्यांदा बघतात, की आउटगोइंगचा रेंज किती आहे, टोटल किती आहे, त्याचं व्यतिरिक्त त्याचं ऑपोझिट म्हणजे किंवा त्याच्या डायरेक्शनमध्ये कॅटेगरी कुठला आहे
आणि त्या कॅटेगरीला कुठला कंडिशन मॅच होतोय किंवा कार. तर कारचं कंडिशन काय, कार. तर कारमध्ये मला आउटगोईंग किती आहे, टोटल आहे. पण मला काय बघायचं, डॅशबोर्डमध्ये काय आहे, डिसेंबर आहे आणि 2021 आहे, तर त्याचं काय बघायचं मला, ते बघायचं आपल्याला. ठीक आहे. तर तशा हिशोबाने तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आणि तेच तुम्ही कॉपी पेस्ट करून हे टाकून द्यायचं आणि तुम्हाला टोटल तुम्हाला भेटून जाणार. ठीक आहे. सेम वे आता हे झालं तुमचं. तर तिसऱ्यामध्ये जाऊ. तिसऱ्यामध्ये आहे तुमचं इन्कम वन, इन्कम टू, इन्कम थ्री. हे सिंपल आहे. सेम टार्गेट किती तुम्ही ठेवला. फॉर एक्झाम्पल बघा, दरवर्षी तुम्हाला बोनस भेटतो. दरवर्षी तुम्ही क्लायंट, तुमचा बिझनेस असेल तर तुम्हाला रेव्हेन्यू वाढणार, तर तुम्ही एक गोल ठेवता. सेम वे तुमचा बोनस यायला पाहिजे तुम्ही किंवा इन्क्रीमेंट पाहिजे तर तुम्ही ते विचार करतात. तर तुमच्या मनात एक टार्गेट असायला पाहिजे किंवा टार्गेट नसलं तर काय फायदा नाही. हा, वर्षातून वर्षात आपण काम करू काम करू तसं चालणार नाही. ठीक आहे. एक्सेलमध्ये पण तसंच आहे, आपण करू शकतो. तर फॉर एक्झाम्पल मी विचार केला की माझं टार्गेट 4,000 आहे. ॲक्चुअलमध्ये माझा किती झाला, ₹1,590 झाले. याचा अर्थ आहे की माझा टार्गेट खूप लॉस झालेला आहे. ठीक आहे. आताच्या हिशोबाने मी मल्टिप्लाय केलं तर माझं 20,000 होतं. ते ते ठीक आहे. ते ॲक्चुअली फक्त मी ठेवलेलं आहे नॉर्मली. पण मेन इम्पॉर्टंट तुम्ही हे बघा, टार्गेट आणि ॲक्चुअलमध्ये किती लॉस झालेला आहे. आयडियल तुम्ही बघितलं, मी टार्गेट 6750 ठेवलं. मला फक्त 6033 झालेलं आहे. आयडियली माझा एवढा काही झाला नाहीये. बघितलं तर तुम्ही इट्स अराउंड ₹717. आता हा 717 तुम्हाला माहिती आहे कुठे येणार? मी तुम्हाला सांगतो कुठे येणार. व्हेरी इम्पॉर्टंट. एक्सेलचा हाच खूप महत्त्वाचा गोष्ट आहे. हे बघा, दिस इज वेअर द सम 717 विल कम. टार्गेट इन्कम काय आहे, ऍक्च्युअल इन्कम काय आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. कारण उद्या तुम्ही जर हा टेम्पलेट किती शो करणार की तुमच्यासाठी, तुम्ही जर वर्किंग आहे किंवा तुम्ही बिझनेसमॅन आहे, तुम्हाला असं वाटतं की इन्कम माझा कमी झालेला आहे, हा खूप महत्वाचा आहे. आणि हा मायनस काय आहे, बिकॉज तुमचं बजेटिंग इतकं झालेलं आहे पण ऍक्च्युअल्स कमी झाले त्या हिशोबाने. ठीक आहे. आणि त्याच्या हिशोबाने तुमचं याच्यामध्ये डॅशबोर्डमध्ये जर आला तर टार्गेट स्पेंड किती झालं आणि ऍक्च्युअलमध्ये किती झालं ते दाखवलं तुम्हाला. हा डॅशबोर्ड ना तुम्हाला पूर्णपणे दाखवणार की एक्झॅक्टली काय कुठे काय काय प्रॉब्लेम झाला. आता फॉर एक्झाम्पल मी डिसेंबर 2021 मध्ये मला माहिती आहे की ₹119 माझ्या कारमध्ये जाणार आहे. 150-300 मेंटेनन्स मध्ये जाणार, ₹111 माझा लेझियर मध्ये जाणार आणि तसं जाणार. मला माहिती आहे की कारचा आणखी मी करू शकतो कारण एवढा गॅप आहे. ब्लॅक कलर मध्ये ब्लॅक गॅप. तर हा सिम्पल आहे. मी फक्त एक बॉक्स टाकलेला आहे. बॉक्समध्ये मी कमांड टाकले, आउटगोईंग इन्कम शीटचं नाव दिलेलं आहे आणि त्याचा मी M4चा रेफरन्स दिलेला आहे. M4 म्हणजे काय, कुठून येतोय M4? M4 इज युअर दिस. ओके. ते येतं. ओके. त्यानंतर हे तुमचं पाई चार्ट आहे. पाई चार्ट सिम्पल मी केलेलं आहे. एक्सेलमध्ये पाई चार्ट टाका. तुम्ही त्याच्या हिशोबाने हा सेम डेटा मी फक्त बार चार्टमध्ये दाखवलेला आहे. ओके. की काही नाहीये डिफरन्स. आणि हे सेम मी जरा मोठ्यापणाने दाखवलेलं आहे इन्कम मध्ये, कारण इन्कम 3च आहे म्हणून तो जास्त दाखवतोय. ठीक आहे. बाकी काय नाही. म्हणून सिम्पल आहे, खूप सिम्पल आहे. तुम्ही बघा, फक्त तुम्हाला हेच अंडरस्टँडिंग करून घ्या. तुम्ही जर ऍडव्हान्स युजर असेल तर तुम्हाला हे चांगलं आहे. तुम्हाला उपयोगी पडेल. तुम्ही जर बेसिक असेल, तुम्हाला एवढं एक्सेलचा माहीत नॉलेज नाहीये, डोंट वरी. हा टेम्पलेट तुम्ही फक्त वापरा. पण प्रॉब्लेम काय आहे, तुम्ही जर अंडरस्टँड नाही केलं तर तुम्हाला प्रॉब्लेम होणार. त्यासाठी मी तुमच्यासाठी एक फॉर्म देतोय. तुम्ही ते फॉर्म भरा. आपण एक 1 to 1 कन्सल्टेशन करू. त्या 1 to 1 कन्सल्टेशनमध्ये बघू आपण, मी तुम्हाला कसं मदत करू शकतो. ठीक आहे. तर थँक सो मच. तुम्ही हे बघा. कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ? शेअर करा आणि कमेंट करा आणि तुम्हाला हा टेम्पलेट पाहिजे तर तुम्ही शेअर करा की तुम्हाला काय शिकायला पाहिजे. ठीक आहे. टिल नेक्स्ट टाइम, नेक्स्ट व्हिडिओसाठी तुम्ही वेट करा आणि कमेंट करा. थँक धन्यवाद.